देव नांदतो आपुल्या अंतरी. आपण आपल्या आयुष्यात कोणत्या तरी क्षणाला एक प्रश्न स्वतःला विचारतोच, तो म्हणजे या विश्वात देव आहे का? या एका प्रश्नाचा विचार करताना उत्पन्न होतात अनेक प्रश्न. देव आहे तर कुठे आहे? देव दिसत का नाही? मला त्याची जाणीव का होत नाही? मानवी जीवन म्हणजे एक संघर्षमय यात्राच म्हणावी लागेल. आपल्या या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दुःख, संकट ही येतच असतात. त्यामधून मुक्त होण्यासाठी, तसंच सुख, समाधान आणि शांती मिळवण्यासाठी आपण देवाचा धावा करू लागतो. मंदिरात जाऊन मूर्तीसमोर पूजा प्रार्थना करून देव प्रसन्न करण्याचा आपण प्रयत्न करतो. मात्र असं केल्यानं आपणास ईश्वर दर्शन होतं? देवप्राप्ती होते? नाही ना. मग प्रश्न असा की या ईश्वराचा साक्षात्कार करायचा कसा? त्याच्या अस्तित्वाची जाणीव करायची कशी? गुरु नानक, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, श्रीकृष्ण, भगवान महावीर, गौतम बुद्ध हे आपापले परमदैवत आहेत. या देवदेवतांच्या लीला चरित्रांच्या कथांमध्ये एक गोष्ट उल्लेखित आहे आणि ती म्हणजे त्यांच्या एकचित्त ध्यानाची. या ध्यान म्हणजेच आत्मचिंतनाच्या माध्यमातून त्यांनी आत्मस्वरूपाचा शोध घेतला. आत्मज्ञान प्राप्त करून आणि जगातलं एकमेव सत्य त्यांनी ओळखलं आणि म्हणूनच ते ईश्वर रूप झाले आणि या जगाला सगुण रूपातून संदेश दिला की परमेश्वर एकच आहे. साईबाबाही सांगतात, सबका मालिक एक. पण हा सबका मालिक एक कोण आहे? तो कुठे आहे? आणि या परमेश्वराचं दर्शन करायचं असेल तर कसं करायचं? ईश्वर प्राप्तीचा सर्वात साधा, सोपा आणि सहज मार्ग म्हणजे आत्मचिंतन. कारण ईश्वर आत्म्याच्या स्वरूपात प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे आणि म्हणून फक्त रूपाला न पाहता स्वरूपाला पहा आणि ईश्वर प्राप्ती करून घ्या. कुठल्याही मनुष्याचं जे बाह्य रूप दिसतं तेच खरं रूप आहे. हा जो एक संभ्रम आहे, तो संभ्रम आपल्याला अज्ञानापोटी निर्माण झालेला आहे. खरं रूप तर आपलं आत आहे. मग या परमात्म्याच्या अनंतकाय ब्रह्मांडात मी कोण आहे? माझ्या अस्तित्वाचं स्वरूप कोणतं? या जन्मापूर्वी माझं अस्तित्व काय होतं? मृत्यूनंतर मी कुठे असेल? आत्मचिंतनाच्या माध्यमातून मीचा शोध घेता येतो. मी म्हणजे दुसरा तिसरा कुणीही नसून हृदयात स्थित असलेला ईश्वरी अंश, पवित्र आत्माच आहे ही जाणीव होते. शरीराचा मृत्यू होईल, मात्र आत्मा अविनाशी आहे. त्याचं अस्तित्व अनंत आहे. या ईश्वरी रूपाला आदिही नाही आणि अंतही नाही. आत्मा अमर आहे. आत्म्याचं चिंतन करायला लागतो. ती प्रक्रिया म्हणजे ध्यान. आणि या ध्यानाच्या माध्यमातून आपल्या आत्म्याचं चिंतन करत राहणं. आत्म्याचं चिंतन करताना बऱ्याचदा व्यक्तींना निश्चित कशाचं चिंतन करायचं किंवा ध्यान करायचं हे कळत नाही. मग त्यामुळं सद्गुरू सांगतात की आपल्याला इष्ट असेल त्या देवतेचं किंवा इष्ट असेल त्या स्वरूपाचं आपण ध्यान केलं पाहिजे आणि ते स्वरूप आपल्या स्वतःमध्ये सामावण्याचं किंवा स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजेच ध्यान केलं पाहिजे. आणि ते स्वरूप म्हणजेच आत्मस्वरूप असतं. ते आत्मस्वरूप जेव्हा आपण जाणायला लागतो तेव्हा आपल्या त्या परमात्म्याची खूणगाठ जी आहे ती कळायला लागते आणि आपलं त्या परमात्म्याशी संधान साधायला लागतं. ब्रह्म, विष्णू, महेश या त्रिदेवांच्या पूर्वी जर कुणाचं अस्तित्व होतं तर त्या आत्म्याचं. आत्मा हेच एकमेव सत्य आहे. जगातील सर्व वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी होतील, मात्र आत्मा हा चिरकाल टिकेल. कारण त्याला आदिही नाही आणि अंतही नाही. अनादी काळापासून आत्मतत्व चालत आलेलं आहे आणि अनंत काळापर्यंत असंच चालत राहील. कारण तो अमर आहे. असा हा आत्मा निर्गुण आणि निराकार आहे. या निर्गुण आत्म्याला पाहण्यासाठी कोणत्या तरी सगुण साकार रूपाची आवश्यकता असते. हे सगुण आकार रूप म्हणजेच सद्गुरू होय. सद्गुरूंचे आत्मरूपी ध्यान केल्यानं आत्मशक्ती जागृत होते, आत्मज्ञान प्राप्त होतं आणि ईश्वर प्राप्ती होते. सद्गुरू सांगतात की आपलं जे अनहत केंद्र आहे म्हणजे आनंद केंद्र म्हणजे हृदयामध्ये, त्या ठिकाणी आत्म्याचा वास आहे आणि त्या ठिकाणीच आपल्या आत्मरूपाच्या ठिकाणी जो सद्गुरू रूपाचं ध्यान करील
त्याला याच देही याच डोळा भगवंताची प्राप्ती होऊ शकते. देवाला शोधण्यासाठी आपण हजारो मैल वणवण भटकत असतो, मात्र हा ईश्वरी अंश आपल्याच देहात असताना आपल्याला त्याची जाणीव होत नाही. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. विशेष म्हणजे आपल्या शरीरामध्ये 6 चक्र आहे. सर्वात खाली मूलाधार चक्र आहे, त्याच्यावरती स्वादिष्टान चक्र आहे, त्याच्यावरती नाभी चक्र आहे, त्याच्यावरती छातीमध्ये अनहत किंवा आनंद चक्र आहे, त्याच्यावरती घशामध्ये विशुद्धी चक्र आहे आणि दोन्ही डोळ्यामध्ये आज्ञा चक्र ऑर्डर सेंटर आहे आणि मग हा ब्रह्मरंध्र. अशी आध्यात्मिक रचना असली तरी पाठीच्या कण्यामधून जसा मज्जारज्जू गेलेला आहे तसा आध्यात्मिक भाषेमध्ये त्याच्यातून सुषुम्ना नाडी गेलेली आहे आणि बाजूने इडा आणि पिंगळा नाड्या गेलेल्या आहेत. जेव्हा साधक ध्यानाला बसतो तेव्हा तो त्रिकोणात्मक परिस्थितीमध्ये म्हणजे असे हात मांडीवर ठेवून आणि मुद्रा बांधून आणि बसण्यासाठी आसन घेऊन नॉन कंडक्टर होऊन बसतो आणि मग जेव्हा तो मूलाधार केंद्राला टाच लावून आणि आपली शक्ती ऊर्ध्वगामी करतो तेव्हा त्याला 3-3 महिन्यानंतर हे चक्र छेदून जाऊन आणि सुषुम्ना नाडीतून ही शक्ती अनहत आनंद चक्रामध्ये आलेली असते आणि मग त्या ठिकाणी त्याला समजतं की आपणही कुणीतरी आहोत. परंतु तो नम्र होतो, त्याला आपोआप भजनं आणि भगवंताची नावं याचा लय लागतो आणि त्याच्या हातून कोणतंही वाईट कृत्य घडू शकत नाही. अशा प्रकारे जर तो ध्यान करीत राहिला तर हळूहळू त्याला अमृतदृष्टी प्राप्त होते. त्याची जी वाचा आहे ती वाचा ही सिद्धी होते आणि मग तो कोणतंही कार्य सहज करू शकतो. आपल्या सर्वांची शरीरं ही देवतामय आहे. अंतःकरण विष्णू, मन चंद्र, बुद्धी ब्रह्मा, चित्त नारायण, अहंकार रुद्र, दिशा काम, त्वचा वायू, चक्षु सूर्य, जिव्हा वरुण, प्राण अश्विनी कुमार, मुख अग्नी, हात इंद्र, पाय उपेंद्र, गुह्य प्रजापती. याचाच अर्थ आपलं शरीर हे एक देवतामय मंदिर आहे आणि यामध्ये ईश्वररूपी आत्म्याचा वास आहे. आत्म्याचं ध्यान केल्यानं सर्व देवांच्या प्रार्थनेचं पुण्य आपल्याला मिळतं आणि म्हणूनच आपण या आत्म्यावर प्रेम केलं पाहिजे, त्याचीच पूजा प्रार्थना केली पाहिजे. ब्रह्मा विष्णू महेश तुझे ध्यान करती सदा, बाबा रूप पाहती सदा. ब्रह्मादिकांचा या देहात जे हृदय आहे ते मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जी शक्ती वास करते, जी चेतना शक्ती आहे त्याला आत्मा म्हटलं जातं आणि ह्या आत्म्यालाच ईश्वर म्हटलं जातं. तर याचा शोध अन्य कोणत्याही ठिकाणी जसं देऊळ आहे, राऊळ आहे, मस्जिद आहे, चर्च आहे, कुठल्याही ठिकाणी घेण्याची आवश्यकता नाही किंवा कुठेही फिरण्याची आवश्यकता नाही. हा जो ईश्वर आहे तो तुमच्या हृदयामध्येच नांदतो आहे. अग्निचक्र, विशुद्ध चक्र, मणिपूर चक्र, आधार चक्र हे षडचक्र मिळून अहोरात्र 21,600 जप होतो. हा आपल्या सर्वांच्याच देहात चालू आहे, पण हे ज्ञान गुरुकृपेशिवाय समजत नाही आणि म्हणून या महान ईश्वरी रूपाचं आत्म्याचं दर्शन करायचं असेल तर आपल्याला सद्गुरूच्या कृपाछत्राखाली जावं लागेल आणि हे कृपाछत्र म्हणजेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, कोकमठाण.
सद्गुरूंच्या सान्निध्यात भक्तांना परमात्मा दर्शनाचा राजमार्ग खुला होतो. ईश्वरी निर्गुण रूपाचा साक्षात्कार होतो, आत्मज्ञान प्राप्त होतं आणि आत्मदर्शन घडतं. असं हे मनमोहक दृश्य पाहून जणू असं वाटतं, आत्मज्ञानाची शाळा भरली, आत्मज्ञानाची शाळा भरली, शाळा शिकताना तन भूक हरली, शाळा शिकताना तन भूक हरली, आत्मज्ञानाची शाळा भरली. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. या संतांच्या उक्तीप्रमाणे प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे, पण तो भगवंत नक्की कुठे आहे, तो कुठे राहतो, त्याचा पत्ता काय, हे जर शोधायचं असेल तर त्या ठिकाणी ध्यान ही साधना आहे. ध्यान साधनेच्या माध्यमातून आपण सहज भगवंत कुठे आहे, त्याचा पत्ता काय आहे हे शोधू शकतो. आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपोआप उत्तरं मिळतात ती या अनंत काय आत्मस्वरूपाची. मी परमात्म्याचं सूक्ष्म रूप आहे, आत्मस्वरूप आहे. मी इंद्रियातीत चित्त स्वरूप आहे, निराकार आहे. मी अविनाशी आहे, अनंत आहे. मी ईश्वर रूप आहे, हृदयात स्थित पवित्र आत्मा आहे. हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती. ओम गुरुदेव. आत्मानुभूती पावलेले यापूर्वीचे अनेक साधू संत सुद्धा सद्गुरू करून घेतल्याशिवाय किंवा त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय त्या स्थितीपर्यंत पोहोचलेले नाही आहे. त्यामुळं सद्गुरूची जीवनामध्ये आवश्यकता आहे. आत्मानुभूती प्राप्त झालेला सद्गुरू मिळणं हे फार भाग्याची गोष्ट असते. आणि अलीकडच्या काळामध्ये विश्वात्मक ओम गुरुदेव माऊली ही आपल्या भक्तांना आत्मानुभूती देण्याबाबतची जे काय मार्गदर्शन देत आहे आणि जे काय धडे देत आहेत त्याच्यावर लाखो भावी ध्यानाच्या माध्यमातून आत्मचिंतनाद्वारे त्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टमध्ये प्रयत्न करीत आहे. अशा या विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाच्या इतर महान सामाजिक कार्याची ही ओळख थोडक्यात आपण करून घेऊया. ईश्वराची खरी सेवा ही मानवरूपातच होते असं या आश्रमाचं सांगणं आहे. म्हणूनच की काय या आश्रमानं सामाजिक कार्याचा विडा उचलला असल्याचं दिसून येतं. लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण. मात्र आजही खेड्यापाड्यात असे काही कुटुंब आहेत की ते आपल्या मुलांच्या लग्नाचा खर्च सुद्धा पेलू शकत नाहीत. या रोजच्या धकाधकीच्या जीवनात मोलमजुरी करून आपल्या पोटाची खळगी भरून दिवस काढताना या दाम्पत्यांची मुलं कधी मोठी होतात आणि लग्नाच्या वयात येतात तेही समजत नाही. मग अशा परिस्थितीत लग्नाचा नवीन खर्च. मग आता करायचं तरी काय? क्षीण झालेले डोळे कशाची तरी अपेक्षा करतात, पण यावेळी मदतीला कोण धावून येणार? समाजातील या परिस्थितीची जाणीव विश्वात्मक जंगली महाराज आश्रमातील सद्गुरूंना झाली आणि हा संपूर्ण आश्रमच गरिबांच्या मदतीला धावून गेला आणि आयोजन करण्यात आलं ते सामुदायिक विवाह सोहळ्याचं. गुरुदेवांचे अनेक दौरे होतात. त्या दौऱ्यातून बाबांच्या असं चिंतनातून ध्यानात आलं की गरीब ज्याला म्हणतो आपण, एक वेळेला जेवण मिळणं मुश्किल, पण त्या घराण्यातली मुलगी लग्नाला आली, मुलगा लग्नाला आला की त्या आईवडिलांना खूप म्हणजे विचार पडतो की ह्या मुलीचं लग्न कसं करायचं. मग कर्ज काढून लग्न करतात आणि ते आयुष्यभर कर्ज फेडलं जातं. म्हणून बाबांनी ठरवलं, बाबांच्या चिंतनातून बाबांच्या ध्यानात आलं की बाबांनी ठरवलं सर्व धर्मीय सामुदायिक विवाह हे अभियान राबवावं. मग बाबांनी ते कार्याला सुरुवात झाली आणि हजारो तरुणांची बाबांनी सामुदायिक विवाहामध्ये लग्न केली. अनेक त्या तरुणांना संसार उपयोगी बाबांनी भांडी दिली. मंगलसूत्रापासून ते भांड्यांपर्यंत बाबांनी सहकार्य केलं. आज ते तरुण सुखी समाधान जीवन जगतात, संसार सुखाचा करतात. सामूहिक विवाह सोहळ्याअंतर्गत हा एक प्रश्न तर सुटला,
मात्र या आश्रमातील सद्गुरूंना या समाजातील आणखीन एक समस्या भेडसावत होती, ती म्हणजे मोतीबिंदूमुळे अंधत्व आलेल्या लोकांची. मोतीबिंदू होऊन अंधत्व आलेल्या लोकांना मोफत डोळे तपासणीसाठी बोलावण्यात आलं. तसं शिबिर लावण्यात आलं आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीनं मोतीबिंदू झालेल्या लोकांवर अगदी मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले. आश्रमाच्या माध्यमातून अनेक कार्य राबवली जातात. त्यातला एक महत्त्वाचा बाबांच्या विषयी ध्यानात आला की मोतीबिंदू शिबिर हे अभियान राबवायचं म्हणून बाबांनी त्या कार्याला संतांना भक्तांना जवळ करून बाबांनी सूचित केलं आणि त्या कार्याला सुरुवात झाली. तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून बाबांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं शिबिर बाबांनी राबवायचा प्रयत्न सांगितल्याबरोबर कार्याला उत्स्फूर्तेनं लोकांनी साथ दिली आणि आज हजारो भक्तांची, हजारो लोकांची डोळ्याची शस्त्रक्रिया झालेली आहे. ते चांगल्या पद्धतीनं त्यांना दिसतं आणि ते आपलं कार्य करतात. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केल्यानं अनेक लोकांना दृष्टी आली. हे पाहून सद्गुरूंच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मात्र त्यांचं हे हसू अनेक व्यसनी तरुणांकडे पाहून मावळू लागलं. व्यसनांच्या आहारी जाऊन हा तरुण स्वतःकडे आणि आपल्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष करत असल्याचं सद्गुरूंच्या लक्षात आलं. व्यसनांमुळे स्वतःच्या जीवनाची दुर्दशा करून तरुण वर्गच नव्हे तर अनेक लोक आपलं अनमोल जीवन मातीमोल करतायत हे पाहून सद्गुरूंना राहवलं नाही. माझ्या गुरुदेवांचे दौरे महाराष्ट्रात, भारतात अनेक ठिकाणी झाले आणि त्या दौऱ्यातून गुरुदेवांना असं जाणवलं की आत्ताच्या ह्या घडीला तरुण वर्ग हा व्यसनाधीन झालेला आहे. ह्या तरुण वर्गाला व्यसनमुक्त करण्याचा एक आपण अभियान राबवूया म्हणून गुरुदेवाने चिंतनातून, ध्यानातून विचार केला आणि महाराष्ट्रातून, भारतातून अनेक तज्ज्ञ डॉक्टर बोलवून बाबांनी एक व्यसनमुक्तीचं अभियान राबवलं आणि त्या अभियानामध्ये हजारो तरुण व्यसनमुक्त झाले आणि ते आपल्या मित्रांना, आपल्या परिवारांना, आपल्या हितचिंतकांना जवळ करून त्यांना देखील ह्या व्यसनमुक्तीच्या अभियानात आणले आणि आज ते सुखी समाधान जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा सुखाचा संसार आज गुरुदेव, आम्ही नवे नवे समाज डोळ्यानं पाहतो. या सामाजिक कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने देखील घेतली आणि या कार्याप्रित्यर्थ विश्वात्मक जंगली महाराज आश्रमास महाराष्ट्र शासनाचा समाज कल्याण संचालनालयातर्फे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं आहे. कला मग ती कोणतीही असो, नाटक स्वरूपात असो, नृत्य स्वरूपात असो किंवा युद्धकला असो, अशा सर्व कला सादर करण्यासाठी आणि सांस्कृतिक विकासासाठी या आश्रमानं सांस्कृतिक मंच उभारला आहे. या ठिकाणी सर्व स्तरातील कलाकार येऊन आपली कला मनोभावे सादर करतात. कुस्ती पहलवानकीचं प्रदर्शन करणारा आपल्या देशातील मर्दानी असा जुना खेळ गावागावात आखाड्यात पहिलवान कुस्तीचे डाव शिकून गावाच्या जत्रेमध्ये प्रदर्शन करताना आजही दिसतात. मात्र कुस्ती हा खेळ गावापुरताच मर्यादित न राहता तो ऑलिम्पिक स्पर्धेतही खेळला जातो आणि म्हणूनच आपल्या परिसरातील कुस्तीगिरांना प्रोत्साहन देण्यासाठी या आश्रमातील सद्गुरूंच्या इच्छेनुसार इथं कुस्ती केंद्र उभारण्यात आलं आहे. अशा प्रकारे बालवयापासूनच प्रशिक्षकांकडून कुस्तीचे धडे घेऊन हे विद्यार्थी सराव करताना दिसतात. रामायण महाभारत या युगानुयुग चालत आलेली ही कुस्ती आहे आणि ही कुस्ती खेडेपाड्यात प्रत्येक गावात प्रत्येक जत्रेमध्ये खेळली जाते आणि विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टने ही इथं कुस्ती केंद्र उभारून ह्या आपल्या महाराष्ट्रातील किंवा देशातील
कुस्तीगिरांना, गरीब खेळाडूंना इथं प्रेरणा मिळावी यासाठी कुस्ती केंद्र उभा केलेलं आहे. या कुस्ती केंद्राला भारत सरकारची अनुमती आहे. स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया याने आपल्याला प्रेरित केलेलं आहे मुलांना. आणि या कुस्ती केंद्रातील मल्ल हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, राष्ट्रीय लेवलच्या स्पर्धा, स्कूल नॅशनल, अशा युनिव्हर्सिटी नॅशनल इथंपर्यंत आपली मुलं यातली केंद्रातली गेलेली आहेत. म्हणतात ना की भुकेल्याची भूक जाणावी, तहानलेल्याची तहान जाणावी, असाच एक उपक्रम विश्वात्मक जंगली महाराज आश्रम राबवत आहे. या आश्रमात ध्यान करण्याच्या हेतून, सद्गुरूंच्या दर्शनार्थ किंवा सामाजिक कार्याच्या हेतून रोज हजारोंच्या संख्येनं भाविक भक्त आश्रमाला भेट देत असतात. देशातूनच नव्हे तर विदेशातूनही इथं भाविक येत असतात. या आश्रमात येणारा हा भाविक दुरून आला असेल आणि तो भुकेला असेल, ह्या जाणीवेमुळे या विश्वात्मक जंगली महाराज आश्रमानं सर्वांना अगदी मोफत अन्नदान उपक्रम या ठिकाणी राबवला असल्याचं दिसतं. प्रचंड वेगानं वाढणारं शहरीकरण तसंच हायटेक पद्धतीमुळे माणूस आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्या समृद्ध होतोय. मात्र धावपळ आणि आर्थिक स्पर्धेमुळे बऱ्याच पालकांना आपल्या मुलांसाठी देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही, हे या आश्रमातील सद्गुरूंच्या लक्षात आलंय. मग असं असेल तर मुलांवर भारतीय सभ्यतेचे, आपल्या आदर्श संस्कृतीचे संस्कार घडणार तरी कसे, अशी चिंता सद्गुरूंना लागली. आणि म्हणून मुलांवर संस्कार घडवण्याच्या दृष्टीनं गुरुकुल उभारण्याचा निर्णय सद्गुरूंनी घेतला आणि गुरुकुलाची स्थापना झाली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की प्राचीन काळी ऋषीमुनींच्या सानिध्यामध्ये राहून शिक्षण घेण्याची व्यवस्था अस्तित्वामध्ये होती आणि या पद्धतीला गुरुकुल असं म्हटलं जायचं. अशाच पद्धतीची व्यवस्था आधुनिक काळामध्ये या ठिकाणी राबवली जाते, म्हणून आम्ही या व्यवस्थेला गुरुकुल व्यवस्था असंच म्हणतो. गुरुकुल याचा अर्थ आधुनिक कालखंडामध्ये जे आपण वसतिगृह हा शब्दप्रयोग वापरतोय, त्याऐवजी या ठिकाणी प्रत्यक्ष सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये राहून शिक्षण घेण्याची संधी आपल्याला प्राप्त होते आहे, म्हणून हे एक गुरुकुल आहे. आणि या गुरुकुलामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये सुसंस्कारित पिढी घडवण्याचं काम अव्याहतपणे सुरू आहे. या गुरुकुलातील विद्यार्थी नित्याच्या पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमासोबतच संगणक शिक्षण घेतात, कलाकुसरींमध्ये आवडीने रमतात, जुदो कराटेचं शिक्षण घेऊन स्वरक्षणाचे धडे घेतात. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योगासनाचा पाठ करून मन एकाग्र आणि सक्षम बनवतात. या गुरुकुलातील विद्यार्थी शालेय कार्यक्रमांअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सहभाग घेऊन व्यासपीठावर लोकनृत्य, संगीत, नाटक अशा विविध कार्यक्रमांचे सुंदर सादरीकरण करतात. इतकंच नाही तर सहलीच्या माध्यमातून विविध ऐतिहासिक स्थळांनाही भेटी देतात. या सहलीच्या माध्यमातून हे विद्यार्थी प्रत्यक्ष त्या ठिकाणांना भेटी देतात, त्या ठिकाणांचा इतिहास जाणून घेतात, समजावून घेतात आणि त्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवतात. आणि मला वाटतं हा गुरुकुलाचा उपक्रम खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टिकोनातनं अत्यंत मोलाचा असा उपक्रम आहे. या गुरुकुलात शिकणाऱ्या आणि दूर राहणाऱ्या मुलांसाठी इथं वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अशा प्रकारे विविध सामाजिक कार्यपूर्तीच्या दृष्टीनं कार्यरत असणारा विश्वात्मक जंगली महाराज आश्रम हा कोकमठाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर इथं आहे. शिर्डीजवळून उत्तरेस फक्त 7 किलोमीटर अंतरावर हा आश्रम आहे. विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारा असा आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम कोकमठाण. ओम गुरुदेव. हृदयमा वस्तु छे अणमोली, हृदयमा वस्तु छे अणमोली, तारा घटमा पियू बिराजे, तारा घटमा पियू बिराजे, अंतरपट जोने खोली, अंतरपट जोने खोली, हृदयमा वस्तु छे अणमोली, हृदयमा वस्तु छे अणमोली.